हॅलो डॉक्टर्स, वेलकम टू आयुषवेद 2023। मी डॉक्टर योगेश्वरी पाटील। आयुषवेद ह्या प्लॅटफॉर्मवरती पदार्थविज्ञान आणि अष्टांग या दोन सब्जेक्टसाठी जे लेक्चर्स कव्हर करणार आहेत। तर प्रत्येक जणाला खूप डाऊट असतात, अष्टांग असो किंवा पदार्थविज्ञान असो या सब्जेक्टमध्ये। त्यात NCISM द्वारा जे काही नवीन चेंजेस सिलेबसमध्ये केले गेलेले आहेत, त्याच्यानंतर हे जे सब्जेक्ट आहे ते प्रत्येकाला डिफिकल्ट वाटत असतात। तर मी या लेक्चर्समध्ये NCISMचा पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे। त्याच्यामध्ये जे काही चेंजेस आहेत त्या चेंजेसनुसार आम्ही आमचे जे लेक्चर्स आहेत ते मॉडिफाय केलेले आहे। तर आणि अष्टांग आणि पदार्थविज्ञान हे डेली प्रॅक्टिसमध्ये आपण कसं काय यूज करू शकता याच्याबद्दलही माहिती मी तुम्हाला माझ्या लेक्चर्समध्ये देणार आहे। NCISM नुसार जे काही टॉपिक्स पदार्थविज्ञान आणि अष्टांगमध्ये जे दिलेले आहेत ते आम्ही एक एक टॉपिक तुमचा इथे कव्हर करणार आहोत। तर सर्वात आधी म्हणजेच पदार्थविज्ञान। तर पदार्थविज्ञानचा जो पेपर आहे तो टोटल म्हणजे सब्जेक्टचं वेटेज आहे ते 400 मार्क्सचं आहे। तर त्याच्यामध्ये 200 मार्क्स हे थेरीचे आहे। थेरी म्हणजे पदार्थविज्ञानचे दोन पेपर होत असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 जो असतो हा 100 मार्क्ससाठी असतो आणि पेपर 2 जो असतो तो 100 मार्क्ससाठी असतो। असे थेरीचे तुमचे होत असतात 200 मार्क्स आणि त्याच्यानंतर जे प्रॅक्टिकल असते ते 100 मार्क्सचं असते। व्हायवा जो असतो तो 60 मार्क्सचा असतो आणि जे 30 मार्क्स असतात ते तुमचे इंटरनल असेसमेंटचे असतात आणि 10 मार्क्स जे असतात ते इलेक्टिव्हचे दिले जातात। तर अशा प्रकारे टोटल मार्क्स जे असतात पदार्थविज्ञान या सब्जेक्टचे ते असतात 400 मार्क्स। तर अशा प्रकारे पदार्थविज्ञान जे आहे तर या सब्जेक्टचे जे काही लेक्चर्स वगैरे आहेत ते आम्ही उद्यापासून इथे या प्लॅटफॉर्मवरती सुरू करत आहोत। तर सर्वात आधी पदार्थविज्ञान शिकण्याच्या आधी आपल्याला पदार्थविज्ञान म्हणजेच काय हे माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे। तर पदार्थविज्ञान याचा आपण मॉडर्न सोबत कोरिलेट असं करू शकतो की पदार्थविज्ञान म्हणजेच क्वांटम मेकॅनिक्स। पदार्थविज्ञान हा जो शब्द आहे तो दोन शब्दांपासून बनलेला आहे, एक म्हणजे पदार्थ आणि दुसरं म्हणजेच विज्ञान। विज्ञान म्हणजेच वी प्लस ज्ञान, याने विज्ञान हा शब्द बनलेला आहे। वी म्हणजेच विस्तृत, तर विज्ञान म्हणजेच विस्तृत ज्ञान। आणि पदार्थ म्हणजेच आपण म्हणू शकतो की जी गोष्ट स्पेस ऑक्युपाय करते आणि ज्या गोष्टीला वेट असते त्याला आपण काय म्हणत असतो, पदार्थ म्हणत असतो। तर अशा प्रकारे पदार्थविज्ञान म्हणजेच जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांचे विस्तृत ज्ञान म्हणजेच पदार्थविज्ञान होत असते। तर आपण पदार्थविज्ञानचा अभ्यास का करायला पाहिजे, पदार्थविज्ञान कशासाठी आपण शिकलो पाहिजे, तर याचं मागचं कारण म्हणजेच पदार्थविज्ञान म्हणजे या सृष्टीच्या उत्पत्तीच्या मागचे जे काही कारण मीमांसा आहे त्याचे कारण सांगितलेले आहे। त्याच्यानंतर मनुष्याच्या जीवनाच्या मागे जे काही कारण मीमांसा आहे, त्याच्या उत्पत्तीची मागची जी काही कारण मीमांसा आहे त्याचे ज्ञान हे पदार्थविज्ञान या विषयामध्ये दिलेले आहे। तर उद्यापासून जे आम्ही नवीन सिरीज सुरू करत आहोत त्याच्यासाठी डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल। थँक्यू।